आणि आता बघूया बातम्या सविस्तर। सुरुवातीला अर्थातच बातमी आहे ती आज एक मोर्चा काढण्यात आलेला होता मविया आणि त्यासोबतच मनसेचे प्रमुख नेते ज्याच्यामध्ये उपस्थित होते। मात्र या मोर्चामध्ये जे नेते अनुपस्थित होते त्यांची जास्त चर्चा आणि प्रामुख्याने काँग्रेसची याच्यामध्ये जास्त चर्चा जी आहे ती बघायला मिळते। याचं कारण काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते ज्याच्यामध्ये राज्याचे अध्यक्ष त्यासोबतच मुंबईचे अध्यक्ष आणि अन्य प्रमुख नेते हे अनुपस्थित होते आणि त्यांचीच त्याच्यामुळे चर्चा जी आहे ती बघायला मिळते। आणि याच राजकीय बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करतोय। सत्याच्या मोर्चामध्ये काँग्रेसने दोन्ही दगडांवर त्यामुळे पाय ठेवले का अशी चर्चा समोर येते। याचं कारण मोर्चाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील उपस्थित होते। मात्र पद भूषवलेले महाराष्ट्राचे आजी माजी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले गैरहजर राहिले, तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनीही पाठ फिरवली। इतर पक्षांचे प्रमुख नेते हे मोर्चामध्ये सहभागी झालेले असतानाच काँग्रेसच्या या प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती मात्र नजरेत येणारी होती। राज ठाकरेंशी जवळीक केल्यास बिहार निवडणुकीत फटका बसू शकतो अशी भीती काँग्रेसला आहे, त्यामुळेच काँग्रेस या आंदोलनात दोन दगडांवर पाय ठेवत असल्याचं पाहायला मिळालं। त्या मोर्चामध्ये कोणत्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवली आहे बघूया। ज्याच्यामध्ये प्रमुख नाव अर्थातच महाराष्ट्र काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या मोर्चामध्ये अनुपस्थित राहणंच त्याला प्राधान्य दिलेलं आहे, ते पसंत केलेलं आहे। नाना पटोले जे महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत आणि जे सातत्याने सत्ताधाऱ्यांवर टीका करत होते, याच्या आधी आपण बघितलेलं होतं, मात्र आजच्या मोर्चामध्ये तेही अनुपस्थित राहिले। आणि तिसरं मोठं नाव अर्थातच काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष आहेत, खासदार आहेत वर्षा गायकवाड, ज्याही या मोर्चामध्ये आलेल्या नाहीयेत। आणि या तीन प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती त्याच्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात ही चर्चेचा विषय ठरलेली पाहायला मिळाली।